होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी परंपरेमधले गूढ अर्थ. फाल्गुन महिन्याची पौर्णिमा म्हणजे वसंताची चाहूल आणि वातावरणात पसरलेला एक वेगळाच उत्साह. हा केवळ सण नाहीये, हा आहे अंधारावर प्रकाशाचा, दुष्टतेवर सज्जनतेचा आणि अहंकारावर भक्तीचा विजय साजरा करणारा उत्सव. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे 3 टप्पे आहेत एका सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवासाचे. पुराणकथानुसार कश्यप ऋषी आणि दिती यांना 2 पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. पुराणकथेनुसार हिरण्याक्षाने देवतांवर अत्याचार केले, पृथ्वीला म्हणजेच भूदेवीला समुद्रात बुडवले. स्वतःच्या सामर्थ्याचा त्याला अहंकार झाला आणि त्याने विष्णूंना युद्धाचं प्रत्यक्ष आव्हानच दिलं. त्याच्या अत्याचारांमुळेच भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण केला. वराह अवतारात विष्णूंनी समुद्रातून पृथ्वी उचलली आणि हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्षाचा वध भगवान विष्णूंनी वराह अवतारात केला, त्यामुळे हिरण्यकश्यपूच्या मनात विष्णूंविषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला, माझा वध ना माणसाकडून, ना प्राण्याकडून, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना भूमीवर, ना आकाशात, ना कोणत्याही अस्त्राने, ना कोणत्याही शस्त्राने. या वरामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला. त्याने स्वतःलाच देव मानले आणि सर्वांना त्याची पूजा करण्याचा हुकूम केला. परंतु त्याचाच पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निष्ठावंत भक्त होता. वडिलांच्या आज्ञेला न जुमानता तो सतत नारायण नारायण असा जप करत असे. हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याला विष देण्यात आलं, डोंगरावरून ढकलण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला, साप सोडण्यात आले, पण प्रत्येक वेळी विष्णूंनी त्याचं रक्षणच केलं. शेवटी त्याने आपल्या बहिणीची म्हणजे होलिकेची मदत घेतली. होलिकेला असा वर होता की ती अग्नीत जळणार नाही. तिनं प्रल्हादाला मांडीवर बसवलं आणि अग्निकुंडात प्रवेश केला. अग्नी प्रज्वलित झाला, ज्वाळा भडकल्या, आकाश लाल झालं. परंतु अघटितच घडलं. फक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका मात्र भस्मसात झाली. कारण तिचा वर केवळ चांगल्या कार्यासाठी होता, अन्यायासाठी नव्हता. ही घटना म्हणजेच होलिका दहन. वाईट प्रवृत्तींचं दहन आणि श्रद्धेचा विजय. प्रल्हाद वाचला, पण हिरण्यकश्यपूचा अहंकार संपला नव्हता. एके संध्याकाळी ना पूर्ण दिवस ना पूर्ण रात्र, राजवाड्याच्या उंबरठ्यावर ना आत ना बाहेर, भगवान विष्णू नृसिंह अवतारात प्रकट झाले. अर्धा सिंह अर्धा मनुष्य. त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर म्हणजेच ना भूमीवर ना आकाशात, नखांनी म्हणजेच ना अस्त्र ना शस्त्र त्याचा वध केला. ब्रह्मदेवाच्या वरातील प्रत्येक अट पूर्ण करत अहंकाराचा नाश झाला. यातून संदेश मिळतो की अन्याय कितीही सामर्थ्यवान असो, सत्य आणि श्रद्धेचाच शेवटी विजय हे निश्चित. महाराष्ट्रात धुलीवंदन आणि रंगपंचमी सणात थोडी वेगळी परंपरा आहे. महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीनुसार पहिला दिवस होळी म्हणजे होलिका दहन, दुसरा दिवस धुलीवंदन म्हणजे राख लावणं, शुद्धीकरणाचा प्रतिकात्मक विधीच, पाचवा दिवस म्हणजे रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण. महाराष्ट्रात रंग उधळण्याची मुख्य परंपरा रंगपंचमीला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी पूर्वी लोक होळीची राख कपाळी लावत एकमेकांना शुभेच्छा देत. राख म्हणजे स्मरण. अहंकार शेवटी राखच होतो. उत्तर भारतात थोडी वेगळी प्रथा आहे. उत्तर भारतात विशेषतः उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, बिहार
या भागात धुलीवंदनाच्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर रंग खेळले जातात. मथुरा आणि वृंदावन येथे तर होळीचा उत्सव अनेक दिवस चालतो. येथे भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या लीलांशी जोडून रंगोत्सव साजरा होतो. म्हणूनच धुलीवंदनाला रंग उधळणं ही मुख्यतः उत्तर भारतातील परंपरा आहे. महाराष्ट्रात रंगपंचमी अधिक महत्त्वाची मानली जाते. रंग हे केवळ रंग नाहीत, त्यांनाही तात्विक अर्थ आहे. लाल म्हणजे ऊर्जा, पिवळा म्हणजे ज्ञान आणि श्रद्धा, हिरवा हे नवजीवनाचं प्रतीक, निळा रंग शांतता दर्शवतो, गुलाबी म्हणजे निखळ प्रेम. रंग म्हणजे केवळ पावडर नाही, त्या भावना आहेत. जर जीवनात रागच राग असेल तर ते काळवंडेल. जर प्रेमाचे रंग भरले तर जीवन वसंतासारखं फुलेल. आधुनिक काळात कोणताही सण साजरा करताना योग्य ती काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. आज सण साजरा करताना पर्यावरणाची जाणीव आवश्यक आहे. नैसर्गिक रंग वापरूया, पाण्याची उधळपट्टी टाळूया आणि सण आनंदानं पण संवेदनशीलतेनं साजरा करूया. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतं आणि ती म्हणजे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सणामागे सूक्ष्म विचार असतो, संदेश असतो आणि तो मनावर बिंबवण्यासाठी पुराणकथेची जोडही असते, तसंच प्रतीकही असतात. मला वाटतं नृसिंह अवतार हेही असंच एक प्रतीक आहे, जे आपल्या जीवनासाठी महत्त्वाचा संदेश देतं. नरसिंह हा केवळ पौराणिक अवतार नाही, तो एक गूढ तत्वज्ञान आहे. नृसिंह म्हणजे माणसाचा विवेक आणि सिंहाची निर्णायक शक्ती. नर म्हणजे मनुष्य, विवेक, बुद्धी, संयम, नैतिकता. तर सिंह म्हणजे शक्ती, धैर्य, वेग आणि योग्य क्षणी प्रहार करण्याची क्षमता. जेव्हा माणसाचा विवेक आणि सिंहासारखी धैर्यशक्ती एकत्र येते तेव्हाच अन्यायाचा अंत होतो. विवेकाशिवाय शक्ती हे धोकादायक असते. हिरण्यकश्यपू म्हणजे केवळ बाह्य शत्रू नाही, तो आपल्या मनातील अहंकारही आहे. अहंकार शक्ती देतो पण विवेक हिरावून घेतो. जर फक्त सिंह असेल आणि नर नसेल तर ती शक्ती अंध आणि विनाशकारी ठरते. पण जर नर असेल आणि सिंह नसेल तर विवेक असूनही अन्याय सहन केला जाऊ शकतो. नृसिंह म्हणजे या दोघांचा संतुलित संगमच. योग्य वेळ, योग्य मर्यादा हा नृसिंह अवताराचा सूक्ष्म संदेशच आहे. वध केला गेला पण नियम मोडले नाहीत. ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर, ना भूमीवर ना आकाशात, ना अस्त्र ना शस्त्र. यातून हेच सूचित होतं की शत्रूचा नाश करायचाच, पण तोही धर्माच्या मर्यादेत राहूनच. हा सूड नाही, ही न्यायाची अंमलबजावणी आहे. आपल्या जीवनातही कधीकधी हिरण्यकश्यपू उभा राहतो, रूप बदलून, कधी अन्यायाच्या रूपात, कधी भीतीच्या रूपात, कधी स्वतःच्या कमकुवतपणाच्या रूपात. तेव्हा आपण काय करतो? भीतीने गप्प बसतो की रागाने आंधळे होतो? नृसिंह आपल्याला शिकवतो की विवेकानं थांबा, थोडी वाट बघा, योग्य क्षण ओळखा आणि मग धैर्यानं कृती करा. नृसिंह म्हणजे केवळ अर्धा नर आणि अर्धा सिंह नाही, तो आहे आपल्यातील विवेक आणि सामर्थ्य यांचा संगम. तो शिकवतो की शत्रूचा नाश करायचाच, पण सुडाने नाही, विवेकाने. अन्यायाविरुद्ध उभं राहायचंच, पण अनितीनं नाही, धर्माच्या मर्यादेत राहून. नृसिंह हा क्रोधाचा अवतार नाही, तो नियंत्रित, मर्यादित, न्यायाधिष्ठित शक्तीचा अवतार आहे. विवेकाशिवाय शक्ती राक्षसी बनते, शक्तीशिवाय विवेक दुर्बळ असतो. दोघांचा संगम म्हणजे नृसिंह. थोडक्यात सांगायचं तर होळी सांगते, वाईट जाळा,
धुलीवंदन सांगते अहंकाराची राख कपाळी लावा. रंगपंचमी सांगते जीवन रंगांनी भरा. चला या होळीत मत्सर जाळूया, धुलीवंदनाला अहंकाराची राख लावूया आणि रंगपंचमीला प्रेमाचे रंग उधळूया. शब्द आणि अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.